माझे वडील दारूमुळे मला 3 भावंडांना सोडून गेलेले आहेत, तर त्या अवस्थेत माझ्या आईची काय अवस्था होते ते मी पाहते. पण माझ्याच घरात आता ती अवस्था चालू आहे. माहेरी गेली आणि लॉकडाऊन मध्ये त्यांची दारू बंद झाली, त्याच्यामुळे तिने टेन्शन मध्ये फाशी घेतली दारूच्या पायात. माझ्या भावाचा परपंच पूर्ण उद्ध्वस्त झाला. आज कुठेतरी अशी आशा वाटते की नक्कीच दारूबंदी झाल्याशिवाय राहणार नाही, महिलांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, समाज संघर्ष न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आलेलो आपण धाराशिवच्या कळंब तालुक्यातील दहिपळ या ठिकाणी रणरागिणींनी दारूबंदीसाठी एक लढा उभा केलेला आहे आणि या लढ्याचं एक कायदेशीर प्रक्रिया म्हणून आज महिलांची विशेष ग्रामसभा झालेली आहे. त्या ग्रामसभेमध्ये काही महिलांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. चला आपण पाहूया आणि अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव अंजली ज्योतिबा ढवळे, मी दहिपळची निवासी आहे. आमच्या गावामध्ये दारूचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्री चालू आहे आणि याच्यामधून जी तरुण पिढी आहे, जी तरुणाई आहे ती वाया चाललेली आहे. काल परवाचाच एक प्रसंग सांगते की जेव्हा हा दारूबंदीसाठी आम्ही उठाव केला, सगळ्या महिला संघटित होऊन ज्यावेळी ग्रामपंचायतीकडे आलो, एक वयोवृद्ध होते, अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सुद्धा व्यसनाधीन झालेले आहेत. मला म्हटले, अगं पोरे तू हे काय करायला लागली, दारूबंदी होत असती का? मी त्यांना एकच प्रश्न विचारला, सासरे पाटील तुम्ही दारू पेताय? म्हटले हो मी दारू पेतोय. मग त्यांचा नातू तिथं अभ्यास करत होता. म्हणलं तुम्हाला जर ह्या नातवानी जर दारू पिली किंवा प्यावी अशी वाटते का? तर डोळ्यात पाणी आणून ते म्हटले की नाही ग, बरोबर आहे, माझ्या नातवाने दारू पिलेली मला नाही चालणार, मी पिलं माझी पिढी गेली आणि ह्या जी पुढची पिढी आहे याच्यासाठी तुम्ही हे दारूबंदी जे करताय ते खूप चांगलं काम करताय असं म्हणून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. आणि त्या प्रोत्साहनाचा आज आपण बघताय की एवढा मोठा महिलांचा जमाव आहे या ठिकाणी. या प्रोत्साहातून आम्ही आज 8 दिवस झालं वेगवेगळे निवेदन देतोय, मोर्चा काढतोय, गावामध्ये जनजागृती करतोय, महिलांच्या मोठ्या बैठका आयोजित करतोय, त्याचबरोबर महिलांच्या पदयात्रा, रॅली याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गाव या ठिकाणी दारूबंदीसाठी जागृत केलेलं आहे. आणि आज त्या संदर्भामध्ये ग्रामसभा या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज कुठेतरी अशी आशा वाटते की नक्कीच दारूबंदी झाल्याशिवाय राहणार नाही, महिलांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. कायमची दारूबंदी तर झालीच पाहिजे, पण इथून पुढे जे कोणी राजकीय सत्तेमध्ये येतील किंवा ग्रामपंचायत वरती येतील त्यांनीही इथून पुढे कुठल्याही प्रकारचा परवाना हा दारूला किंवा ज्या ठिकाणी पिढी कुठेतरी भरकटत जाते अशा गोष्टींना त्यांनी देऊ नये. त्याच्यामध्ये लोकसंस्कृती कला केंद्र असू देत, बिअर बार असू देत किंवा इतर कुठल्याही घटना असू दे की ज्याच्यामुळे तरुणाईचं तारुण्य हे हिसकावून घेण्यात येईल, अशा घटना इथून पुढे दहिपळमध्ये होणार नाहीत याची आज कुठेतरी आम्हाला या ठिकाणी आशा वाटत आहे. आज दारूबंदीसाठी जी आपली ग्रामसभा झाली त्याच्यासाठी शासकीय कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकारी कोण होतं का? हो, या ठिकाणी तहसीलदार मॅडम आलेल्या होत्या. त्यांना आपण एक 4 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं ग्रामपंचायतनी की तुम्ही या ग्रामसभेसाठी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहात, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या. तर त्यांनी ही परवानगी दिली आणि त्या आज या ठिकाणी उपस्थित होत्या. ठीक आहे, काय सांगाल मावशी? काय नाही, दारू बंदी झाली पाहिजे. दारू बंद व्हायला पाहिजे ना? दारू बंद व्हायला पाहिजे, कारण माझ्या भावाचा परपंच पूर्ण उद्ध्वस्त झाला. कशामुळे? कारण दारूसाठी 2 मुलं आहे, ती लय दारू पितोय, ती 2 मुलं आहे ती आणि बायको त्याची मुलगा आणि मुलगी घेऊन गेली, तू स्वतः एकटा इथं उसावर जाते, फुल दारू पितो. पहा, फक्त हे सांगायला लागल्यात ताई तर त्यांच्या भावना बघा, त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलंय की दारूमुळे माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झालाय. तर त्या ज्यांच्या घरावर हे संकट आहे त्यांना काय वाटत? माझा नवरा पेत नाही, तीर पेत नाही, पण माझा भाऊ जास्त दारू, ही बंदच झाली पाहिजे. त्यांनी फाशी घेतली, त्यांची बायको माहेरी गेली आणि लॉकडाऊन मध्ये त्यांची दारू बंद झाली, त्याच्यामुळे तिने टेन्शन मध्ये फाशी घेतली दारूच्या पायात. एक माझा दिराचा संसार उद्ध्वस्त झाला. आता आमच्या सासूबाईला, आमच्या सासऱ्यांना वाटतंय की ही गोष्ट पहिली झाली असती तर माझा एक लेक वाचला असता किंवा माझा मुलगा, अगर माझी सून राहिली असती तर नातरुंड मला बघायला. मुलं किती? मुलगा नव्हता, त्यांना 6 महिनेच लग्न झालं त्यांचं आणि त्यांनी शेतात कामाला जातो म्हणून गेले सांगून आणि फाशी घेतली फक्त दारूसाठी. माझा नवरा पित नाही, माझा सासरा पित नाही, मी फक्त माझा धीराचा संसार उद्ध्वस्त झाला असं कुणाचं होऊ नये म्हणून आले. आणि ह्याच्या पहिलं पण मी नोटीस दिली होती ग्रामपंचायत मध्ये, पण त्यांनी आमचे अर्ज फेटाळून लावला आणि नाही घेतलं. माझा सासरा सगळ्या दारू पिऊन फाशी घेऊन वारला, माझं पोरगा वारला, आमचं त्याच्यात 1 जणांनी कोणीतरी 1 जण. मग हे उद्देश काय येतो? अगर हे राजकारण नका करू, दारू आणि दारू फक्त बंद करा. माझा नवरा दारू पित होता, माझा दीर दारू पित होता,
माझ्या सासऱ्यानं तर घरामध्ये आत्महत्या केली दारू आणि पिऊन. तुमच्या मुलाला आता माझ्या पुरीचं लग्न झालंय. माझं आता सध्या पुरीचं लग्न झालंय तर आता सध्या माझा नवरा दारू पिऊन येऊन घर लावून घेऊन बसतोय. मी दररोज शेतात जाते आणि दारू पिऊन बसते. पुण्या बायच्यात गेलं तर म्हणते ती बायच्यात जाऊन बसती. हो का? ती दारू एवढ्या पुढचं राहायचं नाही, बंदच करून दारू दाखवायची आम्हाला. थोडं 4 दिवसच आहे. हा, लय आमचा हाल बेकार झालेला आहे सर, काय तुम्हाला सांगायचं. दारू बंद झालीच पाहिजे. ठीक आहे. बंद करा. आणि कसं आहे यांच्या घरात वातावरण? माझ्या भावाचं माझ्या घर उद्ध्वस्त झालेलं आहे कारण त्याची बायको आणि 2 मुलं रात्री इथून गेलेली आहे ती निघून. का तर माझा भाऊ दारू पिऊन रस्त्यावर पडला होता. मग ही माझी कारखान्याने एवढीच विनंती आहे की दारूबंदी व्हावी कारण माझ्या भावाचं घर उद्ध्वस्त झालंय. माझ्या भावाची मुलगी आज 11वीला आहे आणि तिला इंग्लिश लय फास्ट येते पण ती फक्त बापामुळे शाळा शिकायला तिला जमाना झाली. शिकायला जमत नाही. हा, कारण का पैसे भरावे लागतात. बाप दारू पितोय, आई काय करणार आहे? म्हणजे परत शाळेचा विषय आलाच म्हणजे दारू मुळे किती नुकसान होते बघा. माझा नवरा दारू पितो, माझा दीर दारू पितोय, माझं पोरग वारलं. माझा नवरा सोयाबीन काढा असताना माझा सासरा माझा दीर सोयाबीन काढायचं तर माझं पोरग मेलं नसतं. कशा संदर्भात आज ग्रामसभा घेण्यात आली. दारूबंदी विषयी आज ग्रामसभा घेण्यात आली. तर काय काय प्रक्रिया पूर्ण झाली आज. आज दारूबंदीमध्ये प्रत्येक महिलेचं मत हे लक्षात घेण्यात आलं. नंतर गावातील काही सर्व महिलांनी लढा उभा केला आहे. तर कुणी असं म्हणू नये की दारूबंदी करण्याचं पाठीमागे किंवा महिलांचा आणि दारू विक्रेत्यांचा काही हे आहे काय म्हणा त्याला दबाव आहे किंवा काही त्यांची वैयक्तिक काही दुश्मनी नाही हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आणि सर्वांना हे मान्य झालेलं आहे की गावातली दारूबंदी ही झालीच पाहिजे. पण आता किती दिवसांनी मतदान होणार आहे आपल्या गावात. 10 दिवसाच्या आत होईल. त्याचं स्वरूप सांगण्यात आले का आपल्याला. हो, कलेक्टर कडून आपल्याला सांगणार आहे त्याचं धैपळ म्हणायचे, त्यानंतर मध्ये भात लावण्याचं धैपळ म्हणायचे. आणि आता मात्र खूप शोकांतिका वाटते की आमच्या धैपळा बाळवाल्यांचं धैपळ असं म्हटलं जातं. ही आता आमच्या गावाची ओळख झाली की बाळवाल्या आणि सिटीमध्ये नाचणाऱ्या बायका यांचं धैपळ अशात आमची ओळख झालेली आहे. सुवर्णा रडू नको, शांतपणे उद्या काय नाही. मी स्वर्णा रामेश्वर भातलवंडे. माझे वडील आता मी थोरली असून माझे वडील दारूमुळे मला 3 भावंडांना सोडून गेलेले आहेत. तर त्या अवस्थेत माझ्या आईची काय अवस्था होते ते मी पाहते. पण माझ्याच घरात आता ती अवस्था चालू आहे. त्याच्यामुळे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही मी नम्र विनंती करते. भावंडे केवढले तुमचे. मी थोरली आहे. माझा भाऊ आता नोकरीला लागलेला आहे पण वडील वारल्यानंतर त्यांचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर माझ्या भावाला नोकरीला लागलेली आहे. पण माझी आई शेती करत आहे. पण हे असं दारूमुळे झालं असं कोणाचंच होऊ नये. आणि माझ्या घरामध्ये माझे मिस्टर पण आता तोच त्रास मला भावत आहे. माझ्या म्हणजे अंगामध्ये त्रास सहन करायची ताकद नाही पण मी तरी पण सहन करते कारण मला 2 मुलं आहेत. माझे मुलं ऋषिकेश रामेश्वर भातलंडे, माधव रामेश्वर भातलंडे आणि मला माझ्या सासू सासऱ्यांचा आणि सासूचा पाठिंबा आहे. काय सांगत आहे दारू विषयी. दारू विषयी सर आता जर आमच्या गावची परिस्थिती पाहायला गेलात तर जवळजवळ बरेच संसार दारूमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. तर आम्ही आता सर्व गावातल्या महिलांनी एक मिशन हाती घेतलं आहे, दारू मिशन. ते जोपर्यंत गावातली दारू बंद होत नाही तोपर्यंत धैपळच्या रणरागिणी थांबणार नाही. बरं आता आपल्या दहिपळ मधली दारूबंदी 100% होईल अशी गॅरंटी दिसते आज आपल्या महिलांचा सहभाग बघून. पण आता ह्याच्यानंतर आपण आपल्या परिसरातील आणि बाकीच्या गावातील महिलांना काय संदेश द्याल की दारूबंदी व्हायला पाहिजे म्हणून. दारूबंदी झालीच पाहिजे. दारूमुळे असंख्य लोकांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. आज ह्या माझ्या माता भगिनीकडे जर बघायला गेलं तर फक्त टाहा फोडून रडण्याशिवाय ह्या महिलांजवळ काहीच राहिलेलं नाही. आणि ह्या महिला आज आम्हाला सांगत आहेत की मॅडम कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे. काय सांगाल आजी दारू विषयी. दारू विषय होय ते दारू पिते तर बाबा पेते तर नाहीत पेत. आता पेत नाहीत. माझ्या मावलीने सोडली त्याची दारू आणि लेकाची सोडली. पण माझी सून काय म्हणते मला नांदायचं नाही म्हणून 5 लेकरं सोडून गेली आहे माझी सून. दारूमुळे. हा दारूमुळे
आणि एक सून काय म्हणते मला राहायचंच नाही, मी माझ्या माहेरात राही नाही तर कुठं बी जाईन. आणि मी इतका त्रास काढला दारू सोडल्यावर येतं म्हणत असतील की काय माहिती आता. पण मी माझ्या नवऱ्याला कुठं जिथं पडला असेल तिथं मी उचलून आणलंय. माझ्या नवऱ्याला लय दारू पित होते, 3 नोकऱ्या घालेल्या साहेब साहेब होते का साहेब कशामध्ये इलाशी ऑफिस मध्ये होते, कॉन्स्टेबल झालते ठाण्याला. हा कुठल्या ठाण्याला होते कलवा कोल्हापूरकडे का हा. कोल्हापूर नाही, मुंबई मुंबईला होते का हा. अरे बाप ती बी नोकरी सोडली दारूच्या निशात. आणि मग शेवटी त्याला सगळ्याला सैन व्हायना, मला काम येत नव्हतं. मी लाडाची होते माझ्या आई बापाच्या घरी. माझ्या झाडाला पान नव्हतं तेव्हा माझ्या वडिलांनी काशा धसकट इकून मोळ्या इकून माझ्या बापानं मोठ्या घरी लेख द्यायची म्हणून 5,000 हुंडा दिला. मग कोणी नाही चांगले दिला. भेटले का बाबा कुठले भेटले नाहीत ना भेटले. बाबा भेटले दारू नाही आम्हाला रडायचं नाही, येतं. नाही, पण मी आधी वचले जगले गावाल्याच्या अवघानं. मी कुठं फायदा केला नाही, कोणी मनावर घेतलं नाही. सैन करीत आले. 4 पत्राची जागा होती. सासरा म्हणला इथं राहायचं नाही, तुझ्या नवऱ्याने बरबाद केले, तिकडेच जा. मग सासरा आमचा बीडीओ साहेब प्रभाकर खंडाळे होते ना, त्याला बोलवून आणलं. आबा मग कुठं राहायचं, हुंडा घेताना बरं होतं, दुष्काळ पडला होता, सुकडीवर दिवस काढले. आणि आता मला म्हणतात की कोट्यावर जा नाही तर कुठं जा. का जाईल आता म्हणतात का नाही म्हणजे त्यावेळी हा. आणि मग आता त्याच्या जागेवर बसविलंय बघा मला. प्रभाकर खंडाळ्याच्या जागेवर बसविलंय इथं दैफळ मध्ये. एवढंच सांगायचं. बोला दारू बंदी झालीच पाहिजे, कारण की ह्या गावात महिलांचे खूप हाल आहेत. महिलांनी रोजगार बी करायचा आणि नवऱ्याला पैसे द्यायचे, त्या नवऱ्याने मारायचं, त्या बाईने काम करायचं आणि त्याला पण सांभाळायचं. दारू पिऊन तो घरात बसणार आणि तिने कामाला जायचं आणि आणून त्याला पुरवायचं आणि त्याला सांभाळायचं. हेच चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की दारू बंदी झालीच पाहिजे. मुलांचा बी भरपूर हाल होत आहे. मुलांना पण बघायचं बायकोने आणि नवऱ्यानेच. हेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की दारू बंद झालीच पाहिजे. मला तीन मुलं, एक मुलगी 2 मुलं आहेत. माझ्या पोरीच्या लग्नाला अशी परिस्थिती आली, माझा नवरा दारू पिऊन पुण्याला असतो, इथं नाही, मला सांभाळत नाही. मी 3 लेकरं एकटीच जगवते. आणि मी माझ्या मुलीचं लग्न कसं केलं, कुणी मला 2 पायलं गहू दिलं, कुणी पैसे दिले, कुणी साड्याची मदत झाली, कुणी तेलाचा डबा दिला, कुणी 10,000 दिलं, कुणी सगळ्या गावानं सहकार्य करून मी माझ्या मुलीचं लग्न पार पाडलं. माझा नवरा मला सांभाळत नाही, माझा नवरा पुण्याला असतो, दारू पितो. त्याच्यामुळे दारूबंदी झाली पाहिजे एवढं बोलून मी माझं तुम्ही काय सांगाल एक दारू काय करते नमस्ते सर, पत्रकार बंधूंनो, माझी एकच विनंती आहे गावकऱ्यांना की आपल्या गावातली दारू बंदी झालीच पाहिजे. मी या गावची लेखमात आहे. मी सध्या माझं सासर सोडून माहेरी आहे. याच कारणास्तव माझ्या नवऱ्या पुढे मी अक्षरशः जाळून घेतलेला आहे. माझा नवरा मला व्यवस्थित काही बोलत नव्हता. तू व्यवस्थित अशी आहे तशी आहे, राहू दे की सरकार, अशी आहे तशी आहे. हे दारूमुळे झालेला आहे सर प्रकार. माझा नवरा मला काय व्यवस्थित बोलत नव्हता. तू अशी आहे, तू तशी आहे. दारू पिऊन यायचा, सकाळी दळण केलेलं ते दळण काय राहत नसायचं घरात. संध्याकाळी काय खावं ही परिस्थिती होती. सासू नीट बोलत नव्हते घरात. का तर तुझा नवरा सांभाळत नाही, तू काय. सर कोण्या गावचं पिंपळनेर म्हणून बीड पसराय सर. मी आता सध्या माझ्या माहेरात राहते. माझा नवरा मला अजून सध्या सांभाळत नाही बघा सर. दारूला सवती सरकार दारूचा राग येते राग येतो सर, मला राग येतो. म्हणून आम्ही कोणत्या बी लढ्यात उभा आहोत. संघर्ष म्हणून आम्हाला पुढे आलेलंच रणरागिणी म्हणून ही आम्हाला फार घोषणा आवडलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणत्या बी क्षेत्रात उभा तयार आहोत. आमच्यावर दगडफेक झाली तरी आम्ही तयार आहोत. गावगावी आम्ही जनजागृती करायला सुद्धा तयार आहोत सर. म्हणजे एका घरातून दुसऱ्या महिलेला असा त्रास झाला नाही पाहिजे.